गुड मॉर्निंग मित्रांनो. आज उठलो आपण 5 वाजता आणि 5:30 वाजता आपली तयारी होऊन आपण लागलो ग्राउंडच्या रस्त्याला. चला तर मग ग्राउंडवर आलो आणि पाहिलं तर किर्र काळोख होता. बघितलं आजूबाजूला मुले होती, ते पण एककट दुक्कटच. ग्राउंडवर आलो आणि वॉर्मअपच्या पोझिशनला लागलो आणि वॉर्मअप सुरू करायला लागलो. बॉडी गरम करण्यासाठी स्किपिंगपासून सुरुवात केली. स्किपिंगमुळे बॉडी थोडी गरम व्हायला लागते. स्किपिंग झाल्यानंतर आपण वळलो ते जम्पिंग जॅक्स या वर्कआउट. जम्पिंग जॅक्स या वर्कआउटमुळे शरीरावर असलेली अननेसेसरी फॅट किंवा चरबी हे वितळायला मदत होते, ज्याने शरीर पूर्णतः लवचिक बनण्यास मदत मिळते. रनिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर करावी लागते ती म्हणजे रनिंग झाल्यावरची स्ट्रेचिंग आणि ड्रिल्स. आता सुरुवात करू आपण लंजेस या वर्कआउटला. लंजेसचे आपण 10-10चे रेपिटेशन्स असे 3 सेट मारून घेऊ, जेणेकरून आपल्याला गुडघ्यामध्ये व टोंगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आणि आपल्याला रनिंग करण्यास मदत होईल. आता आपण करणार आहोत स्ट्रेट लेग फॉरवर्ड टो टच हे वर्कआउट. यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते, ज्यामुळे आपले कोर मसल डेव्हलपमेंट होते, ज्याने आपल्याला रनिंग करण्यास अधिक बळ मिळते. स्ट्रेट लेग टो टच हे वर्कआउट झाल्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे स्क्वॉट्स या वर्कआउटकडे. स्क्वॉट्स या वर्कआउटमुळे पायामध्ये अधिक मजबूती येते, ज्यामुळे पायातील स्नायू मजबूत होतात आणि पायाला कुठल्याही प्रकारची दुखापत किंवा इंजुरी होत नाही. स्क्वॉट्स हे वर्कआउट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती आपले गुडघे जास्त बाहेर जाऊ देऊ नये, ज्यामुळे प्रॉपर आपल्या मांड्यावर आणि पायावर प्रेशर येते आणि आपले पायाचे स्नायू मोकळे होतात. आता आपण करणार आहोत ते म्हणजे क्रॉस लेग वर्कआउट, ज्यामुळे आपले पोटाचे कोर मसल मजबूत होते आणि आपल्याला रनिंग करण्यास मदत मिळते, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही किंवा पोटात एक साईड दुखत नाही. बऱ्याचशा मुलांना रनिंग करताना एक साईड पोटात दुखते, तर हे वर्कआउट केल्याने पोटाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा पोटात एक साईड दुखणार नाही. क्रॉस लेग वर्कआउट झाल्यानंतर आता शरीर खूप गरम झाले होते, त्यामुळे सर्वात आधी टी शर्ट काढून घेतली आणि टी शर्ट ठेवून वर्कआउट करण्याला सुरुवात केली. आता वेळ होती ती डक वॉक या वर्कआउटची. चला तर मग आता आपण डक वॉकला सुरुवात करूया. थोडेसे स्टेपिंग चालत जाऊ, ज्याने आपल्या मांड्या आणि गुडघ्यामध्ये मजबूती येईल आणि कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला जाणवणार नाही. आपल्याला रनिंग करतेवेळी पाय मजबूत बनवणे हे खूप महत्त्वाचे असते, कारण की रनिंग हा खेळ फक्त आणि फक्त पायांच्या जोरावरच अवलंबून आहे. त्यासाठी आपल्याला पाय मजबूत करणे आवश्यक आहे. आता आपण करणार आहोत ते ABC ड्रिल या वर्कआउटमधील काही प्रकार. तर सर्वात आधी आपण करणार आहोत बट किक, ज्यामध्ये आपले ग्लूट्समधील मांसपेशी जे असतील ते व्यवस्थितरित्या ॲक्टिवेट होतात. आता चालू झालेली आहे आपली स्किपिंग ए. त्यामध्ये आपल्याला समोरच्या साईडने किक करत समोर धावावं लागते, ज्यामुळे आपल्याला कोर मसल ॲक्टिवेट होते आणि कुठलाही त्रास होत नाही. त्यानंतर करणार आहे ते म्हणजे सी स्किपिंग, ज्यामध्ये आपल्याला साईड लेग वर्कआउट करावे लागते, ज्यामध्ये एका पायावर पूर्ण बॅलन्स करून ते वर्कआउट करावे लागते. रनिंग झाल्यावर महत्त्वाचे असते ते वर्कआउट आणि स्ट्रेचिंग. हे सी स्किपिंग वर्कआउट अगदी महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये पायात खूप ताकद येते. स्ट्रेचिंग झाली आणि आता आपण जाणार आहोत ते 100 मीटर
रनिंग करण्यासाठी. कारण की रनिंग करते वेळेस आपल्याला स्पीडची आवश्यकता असते. त्यासाठी 100 मीटरच्या स्ट्राईक्स मारणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग 100 मीटरची स्ट्राईक मारण्यासाठी मित्रांजवळ आलो आणि स्ट्राईक मारायला सुरुवात केली. 100 मीटरची एक स्ट्राईक मारली आणि लगेच गोळाफेक या वर्कआउटला सुरुवात केली. गोळाफेकच्या ग्राउंडवर आलो तर मुले आधीच तेथे गोळा फेकत होते. त्यामुळे आपला नंबर शेवटून असल्यामुळे थोडं आपल्याला थांबावं लागलं. तर त्यांचा गोळा फेकून झाला की लगेच मग आपला नंबर आला. आपण गोळा हातात घेतला आणि ग्राउंडचे मेजरमेंट घेतले. गोळा खांद्यावर घेऊन लगेच गोळा फेकायला सुरुवात केली. पहिला गोळा फेकला ते 10 मार्काच्या रेषेवर पडला. आमचे मित्र एवढे टॅलेंटेड आहेत की त्यांनी 10 मार्काची लाईनसुद्धा आखलेली नाही. डिरेक्ट 12 आणि 15 या 2च लाईन आखलेल्या आहेत. त्यामुळे गोळा फेकताना तुम्हाला 2च लाईन दिसत असतील. गोळा फेकून झाल्यावर आपण आपल्या जागेवर आलो. कपडे चेंज केले आणि आपल्या घराच्या रस्त्याला लागलो. तुम्हाला दिसतच असेल की आपण एवढी प्रॅक्टिस केली की खूप थकून गेलो होतो. चला तर मग आता आपण जात आहे आपल्या घराच्या रस्त्याने. ग्राउंडवरून घरी येता येता एवढे मात्र नक्की कळले की कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी कष्टही करावेच लागतात आणि कष्टाने मिळवलेली कोणतीही गोष्ट ही एवढी सुखी आणि अविस्मरणीय असते की त्याचा अनुभव शब्दात सांगता येत नाही.